नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 8वा वेतन आयोग मंजूर, मात्र वेतनवाढ लागू होण्यास विलंब याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। त्यामुळे देशातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मात्र आयोग मंजूर झाला असला तरी वेतनवाढ तात्काळ लागू होणार नाही हे स्पष्ट झाले आहे। वेतनवाढ लगेच का मिळणार नाही? 8वा वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर आता आयोगाची रचना, अभ्यास आणि अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। आयोग देशातील महागाई, जीवनावश्यक खर्च, अर्थव्यवस्था आणि सध्याची वेतन रचना यांचा सखोल अभ्यास करणार आहे। हा अभ्यास पूर्ण होऊन अहवाल सादर होण्यासाठी किमान 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन सध्याच्या वेतन आयोगानुसारच दिले जाणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार। सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। मात्र प्रत्यक्षात वेतनवाढ अहवाल मंजूर झाल्यानंतरच वेतन मिळणार आहे। चांगली बाब म्हणजे वेतनवाढ उशिरा लागू झाली तरी थकबाकी 1 जानेवारी 2026 पासून मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार? तज्ज्ञांच्या अहवालानुसार किमान वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता, पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही लक्षणीय वाढ, भत्त्यांच्या रचनेत बदल होण्याची शक्यता। मात्र अचूक आकडे आयोगाचा अहवाल आल्यावरच स्पष्ट होतील। कर्मचारी संघटनांची मागणी। कर्मचारी संघटनांनी सरकारकडे आयोगाचे काम लवकर पूर्ण करून वेतनवाढ लवकर लागू करावी अशी मागणी केली आहे। महागाई वाढत असल्याने वेतनवाढीची गरज अधिक तीव्र झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।